केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ वेळेवर न मिळाल्याने शेतकरी व शेतमजूर वर्ग अडचणीत सापडला आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने अमळनेर तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले. घरकुल योजना, संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी योजना, पीक विमा व नैसर्गिक आपत्ती अनुदान यांचे लाभार्थी आजही प्रतीक्षेत आहेत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर, गोटाशेड, शोषखड्डा व घरकुल कामांची मंजुरी पूर्ण मिळालेली नाही. डीबीटीच्या नावाखाली हजारो लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या सर्व लाभार्थी शेतमजूर व अल्पभूधारक शेतकरी असून उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे प्रलंबित सर्व अनुदान व योजना लाभ तात्काळ देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. क्रांतिकारी शेतकरी संघटने महाराष्ट्र राज्य आज आम्ही अमळनेर येथे जे बोंबाबोंब आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाचं महत्त्वाची भूमिका महाराष्ट्र महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहीर, गोटाशेड, घरकुल योजना हा पहिला विषय आहे. आता शासनाने ती योजना बंद करून जी रामजी योजना चालू केली. आम्ही शासनाला विनंती करतो की केंद्र शासनाने जे शेतकऱ्यांचे 2 वर्षापासून थकीत अनुदान आहे ते थकीत अनुदान पहिल्यांदा द्यावे, मगच ती योजना कार्यप्रणाली सुरू करावी. दुसरी गोष्ट, आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीचे अनुदान आहे त्याचं फक्त KYC होत आहे. 2021 पासून तर आजपर्यंत नैसर्गिक आपत्तीचे अनुदान येत नाही. ज्या पाचोरा तालुक्यामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे झालेला आहे त्याच धर्तीवर आता आम्हाला वाटायला लागलं की आमच्या अमळनेर तालुक्यामध्ये पण भ्रष्टाचार झालेला आहे का, की प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन चॉकलेट म्हणजे KYC करा, KYC होते पण शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसा जमा होत नाही. दुसरी गोष्ट, पीक विमामध्ये शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही. फक्त जे ट्रिगर आहेत त्यानुसार केंद्र शासनाने ते ट्रिगर आमचे जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी, खासदार असो आमदार असो, त्यांनी संसदेत आणि विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला पाहिजे. आता मोठमोठ्या नगरपालिका झाल्या, महानगरपालिका झाल्या, त्याच्यात आम्ही पाहिलं चित्र की शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचं महत्त्व कमी झाल्यामुळे वंचित घटकांना न्याय मिळत नाही. त्याची सर्वात मोठी जबाबदारी आम्ही शेतकरी म्हणून आहोत. कारण की आमचा प्रश्न शासनतर्फे मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी असतात, पण हे लोकप्रतिनिधी जर मांडत नसतील तर शेतकऱ्यांना काय न्याय मिळणार आहे. ही एक मोठी शोकांतिका आहे. या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही बोंबाबोंब आंदोलन केलं आहे. त्याची दखल राज्य शासन व जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी.